नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण। तर आता निघालेलो आहे बारक्या पोराला आणायला। दुपारच्या 4 वाजलेल्या होत्या बघा। तर चला म्हटलं आता चप्पल काढू घालू पायात आणि जाऊ हेल्मेट घालून गाडीच घेऊन गेलो गाडी घेऊन बाबा शाळेत। तर पोराला म्हटलं बाबा लवकर बाहेर की गेट काय खोलीनाच झाली ती। तर बघितलं तर पोर आलेलं होतं। आता मग घरात चालू गाय घेऊन। तर बघा पोरग माझं आता हातपाय धुवून आलं की बसलं जेवायला। मी आलो आपल्या टेरेसवरती। बघितलं तर टेरेसवरती भांड्याचा गटच होता बाबा। टेबल खुर्च्या सगळं घासायचं होतं कारण साफसफाई 2 दिवस झालं केलेली होती ती तशीच भांडी पडलेली। टेबलावरची काच आहे ती बाबा सावधगिरीनंच घासून घेतली। म्हटलं जर काच फुटली तर संध्याकाळनं माझा मिस्टर आहे तो चांगलाच मला जोडील आणि फोडील त्या काचसारखाच। म्हटलं बाबा सावधगिरीनंच करू। नंतर आलो खाली। स्वयंपाक पण करायचा होता बाबा। तर वाटाणा घेतला सोलून। इथं घेतलेली आहे धपाट्याची तयारी करून। इथं कांदा भात करायची होती म्हणून ती पण भाजी करून घेतली मसाला टाकून सगळी मस्त अशी ना खमंग अशी भाजी केली। त्यामध्ये टाकली तुरीची डाळ आणि घेतली हलवून डाळ दिली शिजवायला। त्यानंतर इकडं अद्रक लसूण मिरची बारीक करून घेतलं बघा मिक्सरला। आता धपाट्याचं झणझणीत असं पीठ मळतो बघा मिरची टाकून। तर इथं मीठ टाकून ना पीठ घेतलं धपाट्याचं मळून। तर भाकरीसारखंच मळायचं बरं का, पाता बिताळ मळचीला नाही तर तुम्ही लाटीत बच्चीला आणि सगळं पाणीच त्या पळपुटावं होईल। घेतलं लाटून की इकडं टाकलं बघा तव्यात राब दिशी उठवली तेलाची बोट सपापा। आता म्हटलं शिज बाबा सावकाच। तर टाकली प्लेट पालती। तर बघितलं तर मस्त असं शिजलेलं होतं राव। तोंडाला पाणी सुटलं की धपाटा बघून। तर पलटी केलं तर ढाक काय मस्त पडलेलं होतं। आता म्हटलं बारकं पोरगं बाहेर खाते धपाटा बघू बरं त्याला विचारून। तर बारकं पोरगं म्हणतं मम्मी एकच नंबर झालाय बघ धपाट, असं कुणी केलंच नसेल बघा। व्हिडिओ तुम्हाला कसा काय राव इथवर बघितला व्हिडिओ आता तुम्ही करा की फॉलो आम्हाला आणि एक लाईक पण करायला विसरू नका बरं का।